नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय मस्त चविष्ट थंडगार अशी घरच्या घरी बनवलेली मँगो फ्रुटी। तर आज आपण ही मँगो फ्रुटी अगदी जशी बाजारात मिळते ना, अगदी तशीच्या तशी आज आपण घरी बनवणार आहोत। चवीला अप्रतिम लागते आणि वाटतच नाही की ही आपण घरी बनवलेली आहे। तर अतिशय साध्या सोप्या आणि फक्त मोजक्या साहित्यातच आज आपण ही मँगो फ्रुटी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी 4 छोट्या आकाराचे आंबे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे आंबे मोठ्या आकाराचे असतील तर तुम्ही 3 मध्यम आकाराचे आंबे घेतले तरी चालेल, पण इथे हे छोटे होते त्यामुळे मी 4 घेतलेले आहेत आणि त्यासाठी एक तोतापुरी कैरी घ्यायची आहे। तर कैरी इथे आपल्याला तोतापुरी कैरीच वापरायची आहे। जर तुम्ही दुसरी कैरी वापरली तर ती थोडी जास्त आंबट असते, तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त वाढवावं लागेल। त्यामुळे तोतापुरी कैरी ही कमी प्रमाणात आंबट असते, त्यामुळे ही तोतापुरी कैरी वापरलेली आहे। कुकर घ्यायचे, कुकरमध्ये 4 आंबे आणि कैरी टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूयात। तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। संपूर्णपणे कुकर थंड करायचं आहे, वाफ जिरू द्यायची आहे, त्यानंतरच झाकण काढून घ्यायचं आहे आणि आंबे पाण्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी एका ताटामध्ये आता मी आंबे बाहेर काढून घेते आहे। आंबे आणि कैरी आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता खूप गरम आहेत त्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला संपूर्णपणे थंड करायचं आहे आणि आपल्याला त्यानंतरनं याचा पल्प काढून घ्यायचा आहे। तर इथे आंबे आणि कैरी जी आहे ती थंड झालेली आहे। आता याचा पल्प काढून घेऊयात। तर इथे या पद्धतीने पल्प अतिशय सहज निघतो, अजिबात फार वेळ लागत नाही। तर इथं मी छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत। तर आंबा आपल्याला चांगला पिकलेला बघून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने चमच्याने आपल्याला असा गर काढून घ्यायचा आहे। अतिशय सहज याचा गर निघतो, अजिबात फार वेळ लागत नाही। तर याचा गर काढून घेऊयात। एका बाउलमध्ये मी याचा गर काढून घेते आहे। तर याच पद्धतीने सर्व आंबे आणि कैरीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। जर घरीच आपल्याला एवढे छान पद्धतीने फ्रुटी बनवता येत असेल तर बाहेरची केमिकलची आणि आर्टिफिशियल कलर वापरलेली फ्रुटी का आणायची। तर घरच्या घरी बनवल्यामुळे तुम्ही कितीही प्रमाणामध्ये ती फ्रुटी पिऊ शकता, जी चवीला अप्रतिम लागते आणि मुलांना देखील आवडते। सर्व आंबे आणि कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे। आता मिक्सरचं जार घ्यायचं, मोठं मिक्सरचं जार घ्यायचं आहे, यामध्ये सर्व पल्प काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे। तर इथं मी 2 छोट्या वाटीने साखर घेते आहे। तर साखरेची जर तुम्हाला अजून आवश्यकता असेल, जर वाटत असेल की अजून साखर वाढवावं, तर यात तुम्ही अजून साखर वाढवू शकता। मिक्सरमधनं अगदी छान याचा प्युरी करून घ्यायची आहे, मस्त प्युरी बनवलेली, अगदी स्मूथ अशी प्युरी बनवायची आहे याची या पद्धतीने। आता ही एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर भांडं घेताना शक्यतो आपल्याला खूप मोठं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून याचं आपल्याला ही फ्रुटी वाढवायची आहे, त्यामुळे इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि चमच्याने जर होत नसेल व्यवस्थित मिक्स तर या पद्धतीने विक्स घ्यायचं आहे आणि या विस्कने आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे। किंवा तुमच्याकडे डाळ आपण घोटतो त्याची जी रवी असते त्या रवीने पण तुम्ही हे घुसळून घेऊ शकता। तर व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे, जसं की हे छान स्मूथ होईल, कुठल्याही गुठळ्या यात राहणार नाही, असं छान स्मूथ करून घ्यायचं आहे। तर अजूनही हे घट्ट आहे, यात आपल्याला अजून थंड पाण्याची आवश्यकता आहे। तर यामध्ये मी थंड पाणी यात वाढवून घेते आहे। तर जितकं आपल्याला गरज आहे तितकं यात पाणी टाकायचं आहे। तर इथं बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथं फ्रुटी जी आहे ती तयार होते। तर ही फ्रुटी आता आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर फ्रीजमध्ये 3 ते 4 तास आपल्याला छान थंड करायला ठेवायची आहे, किंवा तुम्ही रात्रभर देखील फ्रीजमध्ये याला ठेवू शकता। याची कन्सिस्टन्सी दाखवते, तर इतपत आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर थंड केल्यानंतरनं मस्त फ्रुटी जी आहे ती आपली तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही फ्रुटी तयार होते, खूप मस्त। घरच्या घरी बघितलं आपण
अतिशय कमी साहित्यामध्ये इथे ही आपली फ्रुटी जी आहे ती तयार झालेली आहे. एकदा टेस्ट करून बघा. साखर कमी वाटली तर थोडीशी साखर वाढवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.